मी अरुण घोडके. शिवचिंतन. ज्यांच्या आयुष्याच्या एका क्षणाची शाश्वती नाही, ज्यांना संध्याकाळच्या भाकरीची भ्रांत आहे आणि पोराबायकांच्या अब्रूची खात्री नाही, असा समाज शिवपूर्व कालामध्ये कोणते तत्त्वज्ञान स्वीकारणार होणार होते. एका बाजूला देवगिरी किल्ल्यावरती हल्ला होत असताना संत ज्ञानेश्वरांनी भक्तिमार्गाची गुढी रोवली. परमेश्वराशी एकरूप होण्याचा नामसाधना हा मार्ग भक्तिपंथाने मांडला. अगदी निराधार परमेश्वराचे नाव मुखी घेण्याची तरी शाश्वत शक्यता व स्वास्थ्य असू शकते. हरघडी डोळ्यासमोर ओढवणाऱ्या दुःखातून मोकळे कसे व्हावे, तर या इहलोकीची दुःखांना काय महत्त्वच नाही. बैल मेली बरे झाले, पोर मेले त्याहून बरे झाले. अशाही परिस्थितीत तुकाराम महाराजांनी आयुष्य सार्थकी लावता येते, तर आपल्याला निराश होण्याचे कारण काय? राम कृष्ण हरी आणि पुंडलिका वरदा या घोषाने दुःखे संपवली नाहीत, तर या दुःखापलीकडे पाहण्याची ताकद संतांनी समाजाला दिली. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.